नमस्कार मित्रांनो, मी श्री चंद्रशेखर गर्गे, मुंबई. श्री गीता भक्ती सारांश या शीर्षकाखाली श्री भगवद्गीतेच्या मराठी अनुवादाच्या अध्यायातील भक्तिरसपूर्ण अशा विविध श्लोकांच्या तात्पर्याचा रसास्वाद सामान्य मनुष्यांना सहजपणे घेता यावा व श्रीकृष्ण भक्तिरसाचा निर्भेळ आनंद घेऊन श्रीकृष्ण भगवंतांच्या अवतार कार्याचा महिमा त्यांना जाणून घेता यावा या विशुद्ध हेतूने अशा श्लोकांचे संकलन करून ध्वनिचित्रफितीद्वारे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे. मानवी समाज या वैचारिक संघर्षातून जात असताना त्यांचे मनोधैर्य एकवटून प्रबोधन व्हावे व भक्तिमार्गाकडे ते आकृष्ट व्हावे या सदहेतूने व भगवान श्रीकृष्णांच्या प्रेरणेने हा प्रयत्न केला आहे. भगवान श्रीकृष्णांचे वास्तविक रूप जाणून घेऊन त्यांची उपासना भक्ती हेच ध्येय मनी बाळगून प्रत्येक जीवात्म्याने आपल्या मागील जन्मातील चांगल्या किंवा वाईट कर्मसंचितानुसार पुढील जन्मात चांगले व वाईट फळ प्राप्त होत असते. परंतु जीवात्म्यास मागील जन्मातील घटना विस्मृतीत गेलेले असल्याने पूर्वसंचिताचे ज्ञान श्रीकृष्ण भक्तीशिवाय होऊ शकत नाही. ते जाणून घेण्यासाठी त्यांची भक्ती करूनच ते आकलन होऊ शकेल. श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय 2 सांख्ययोग 50व्या श्लोकात म्हटले आहे की जन्मजन्मांतरी संचित क्रिया आणि प्रतिक्रिया यांचे चक्र थांबवणे जीवात्म्याला शक्य होत नाही. भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमुळेच संचित सुकृत वा पुण्य शाश्वत काळासाठी जीवात्म्यास लाभदायक होते आणि दुष्कृत वा पाप शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया सुरू होते. याच अध्यायातील श्लोक 51-52 मध्ये म्हटले आहे की स्वतःची मूळ स्वरूप स्थिती जाणणे म्हणजेच भगवंतांचे दिव्य स्वरूपही जाणणे होय. जो भगवंतांच्या भक्तीमध्ये तल्लीन होतो तो वैकुंठ लोकात प्रवेश करण्यास पात्र होतो. जर असा भक्त भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीद्वारे ज्ञानाची प्राप्ती करू शकत असेल तर त्याने विविध प्रकारचे यज्ञयाग त्याग इत्यादी करण्याची आवश्यकता नाही. कारण श्रीकृष्ण भक्तिभावना हेच यज्ञकर्म आहे. मानव केवळ कर्मकांड व अंधश्रद्धेतच मग्न झाला तर तो आपला वेळ व्यर्थ दवडीत असतो. याच अध्यायातील श्लोक 55 मध्ये म्हटले आहे की भक्तिपूर्ण चिंतन मनुष्याला स्थितप्रज्ञ होण्यास मदत करते. स्थितप्रज्ञ व्यक्तीला तुच्छ भौतिकतेपासून निर्माण होणाऱ्या इंद्रिय कामनेपासून परावृत्त होता येते. ते जितेंद्रिय होतात. ते भगवंतांची नित्य भक्ती करण्याच्या स्वाभाविक स्थितीमध्येच सतत आनंदी राहतात. याच दुसऱ्या अध्यायातील श्लोक 61-62 तसेच 66 आणि 71व्या श्लोकात म्हटले आहे की भगवंतांचा प्रामाणिक भक्त सर्व भौतिक उपभोग टाळतो. त्याला भगवंतांच्या सान्निध्यात आध्यात्मिक आनंदाची उच्चतर गोडी प्राप्त झालेली असते. भक्तांच्या हृदयात स्थिर असणारे भगवंत सर्व प्रकारची अशुद्धता जाळून टाकतात आणि हेच उच्चतर यशाचे रहस्य आहे. श्रीकृष्ण भक्ती भावना ही स्वयंप्रकाशित शांत स्थिती आहे जी केवळ श्रीकृष्णांच्या कृपेनेच प्राप्त होते आणि हेच ज्ञान वास्तविक शांतीचे मूलभूत तत्व आहे. अध्याय 3 कर्मयोग यातील श्लोक 13 मध्ये म्हटले आहे की भगवान श्रीकृष्ण म्हणजेच भगवान श्रीविष्णू होत. विविध भक्तीद्वारे उदाहरणार्थ श्रवण कीर्तन अर्चन पूजन इत्यादीद्वारे त्यांची भक्ती करणे हा एक प्रकारचे यज्ञच आहे. याच अध्यायाच्या 15व्या श्लोकात म्हटले आहे की ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद हे प्रत्यक्ष श्री विष्णूंच्या श्वास उच्छ्वासातून प्रकट झाले आहेत. भगवंत इतके सर्व शक्तिमान आहेत की ते आपल्या प्रत्येक इंद्रियाद्वारे इतर सर्व इंद्रियांच्या क्रिया करू शकतात. ते आपल्या स्वतःच्या उच्छ्वासाद्वारे बोलूही शकतात आणि डोळ्यांच्या हालचालीद्वारे गर्भधारणाही करू शकतात. त्यांनी भौतिक प्रकृतीवर केवळ दृष्टिक्षेप टाकून नेत्रकटाक्षाने सर्व जीवांची गर्भधारणा केली आहे. याच अध्यायातील 22व्या श्लोकात म्हटले आहे की पुरुषोत्तम भगवान हे इतर सर्व नियंत्रकांचे नियंत्रक आहेत. ते इतर सर्व देवदेवता ग्रह तारे यांच्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत. प्रत्येक जीवात्मा त्यांच्या नियंत्रणाखाली आहे. त्यांनी सर्व जीवात्म्यांना विशिष्ट शक्ती प्रदान केल्या आहेत
आणि सर्व जीवात्म्यात चैतन्य निर्माण केले आहे. जीव स्वतःहून श्रेष्ठ नाहीत, भगवंतांपेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही. तेच सर्व कारणांचे कारण आहेत, परमकारण आहेत, परम ईश्वर आहेत. त्यांची सर्व इंद्रिय त्यांच्या स्वाधीन आहेत. मानवाने आपला अहम सोडून निर्मम म्हणजे माझे काहीच नाही, सर्व काही भगवंतांचेच आहे, ही भावना सतत मनात बाळगली पाहिजे. याच अध्यायातील 31, 38 व 43व्या श्लोकात म्हटले आहे की भगवान श्रीकृष्णांच्या शाश्वत उपदेशावर दृढ श्रद्धा असलेला सामान्य मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होतो. मोक्षप्राप्ती करून जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका करून घेणे ही सर्व जीवात्म्यांसाठी एक संधीच असते आणि ते केवळ भगवंतांच्या भक्तीद्वारेच शक्य आहे. जीवात्म्यांना भौतिक जंजाळातून मानव जन्म मिळणे ही त्यांच्यासाठी एक पर्वणीच असते. भगवतभक्तीद्वारे स्थित व स्थिर मनशक्ती प्राप्त झाल्यावरच मानव दिव्य स्थितीकडे जाऊ शकतो. अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग. यातील 4थ्या श्लोकात म्हटले आहे की भगवान श्रीकृष्ण हे अजन्मा, अविनाशी, सच्चिदानंद, शाश्वत, दिव्य आनंदमयी आहेत. ते प्राकृतिक गुणांच्या पलीकडे असून देश काल अवस्थेच्या प्रभावाच्या पलीकडे आहेत. ते कधीच वृद्ध होत नाहीत. या अध्यायाच्या 7व्या व 8व्या श्लोकात स्वतः श्रीकृष्ण भगवान म्हणतात की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्म्यानं सृज्यान्यम. जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्माचरणाचा ह्रास होतो आणि अधर्माचे वर्चस्व वाढत जाते त्या त्यावेळी मी स्वतः अवतार घेतो. जेव्हा जेव्हा धर्माचा लोप होतो आणि अधर्म पापाचरण वाढत असते तेव्हा भगवंत स्वतःच्या इच्छेनुसार अवतार घेतात. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. माझ्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी आणि दुष्ट शक्तींचा विनाश करण्याकरता मी स्वतः युगायुगात प्रकट होऊन धर्माची पुनर्स्थापना करत असतो. भगवंतांचे हे वचन सर्वश्रुतच आहे. तरीही भक्तिरसाद्वारा सतत नामस्मरण करीत राहणे अत्यावश्यक आहे. याच अध्यायाच्या 9व्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात, जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो तो देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगतात पुन्हा जन्म घेत नाही आणि तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो. याच श्लोकात पुढे म्हटले आहे की जो भगवंतांच्या जन्माचे सत्य जाणू शकतो तो भौतिक जगात जन्म न घेता जन्माचे रहस्य जाणतो व सत्याचे ज्ञान झाल्यावर भौतिक बंधनातून मुक्त होऊन वर्तमान देहाचा त्याग केल्यावर तात्काळ भगवत धामात परत जातो. केवळ भगवंतांचे अस्तित्व आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणल्याने भगवंतांच्या वैकुंठ धामाची प्राप्ती होते आणि त्या जीवात्म्याला पुन्हा या भौतिक जगात परत येण्याचा धोका नसतो. याच अध्यायाच्या 11व्या श्लोकात म्हटले आहे की मनुष्य निष्काम भक्ताप्रमाणे किंवा सकाम कर्मफलांची इच्छा करणारा असो किंवा सद्गतीच्या प्रयत्नात असो त्याने कृष्ण भावनेत अंतिमतः परिणत होणारी मटेरियलाइज्ड पूर्णावस्था प्राप्त करण्याकरिता सर्व प्रकारे काया वाचा मने करून भगवंतांना शरण जाण्याची पराकाष्ठा केली पाहिजे. यातील श्लोक 12 मध्ये म्हटले आहे की भगवान श्रीकृष्ण, भगवान श्री विष्णू किंवा नारायण हे एकच असून ते या भौतिक जगातील नाहीत. ते या सृष्टीच्या पलीकडे वैकुंठ धामात निवास करणारे अर्थात दिव्य स्वरूपी आहेत. पुढे 17व्या श्लोकात म्हटले आहे की मनुष्याने श्रीकृष्ण भक्ती भावना आणि त्यानुसार केलेले कर्म जाणण्यासाठी त्याने स्वतः व भगवंत यातील संबंधांविषयीचे ज्ञान प्राप्त करणे आवश्यक आहे. ज्याला या संबंधी पूर्ण ज्ञान होते तो जाणतो की प्रत्येक जीवात्मा हा भगवंतांचा शाश्वत भक्त असल्यामुळे श्रीकृष्ण भक्ती भावनेत रममाण होऊनच नित्यकर्म करणे अत्यावश्यक आहे. श्लोक 18 मध्ये म्हटले आहे की अशी नित्यकर्मे श्रीकृष्णांचे ध्यान करीत असल्याने मनुष्यांना नित्यकर्मांच्या परिणामांची सुखदुःखे भोगावी लागत नाहीत. अशी भक्तिभावनेत मग्न असणारी बुद्धिमान मनुष्ये भगवंतांचे साकार रूप जाणून घेऊन दिव्य आनंदाची प्राप्ती करीत असतात. 21व्या श्लोकात म्हटले आहे की श्रीकृष्ण भक्तांना जाणवू लागते की आपण भगवंतांचेच अंश असल्याकारणाने आपण जी काही सत्कर्मे करीत आहोत
ते करण्यास आपल्याद्वारे भगवंतच ते करवून घेत आहेत. 24व्या श्लोकात म्हटले आहे की श्रीकृष्ण किंवा श्री विष्णू भक्तिभावनेने प्रभावित होऊन तल्लीनतेने वातावरण भारले जाते, आध्यात्मिक होते, तेव्हा भगवंतांच्या दिव्य देहातून बाहेर पडणाऱ्या किरणांना ब्रह्मज्योती म्हटले जाते व हेच भगवंतांचे दिव्य तेज होय. अशा श्रीकृष्ण भक्तीत तल्लीन होऊन मनन चिंतन करून दिव्य रूपात समाविष्ट होणे हे जीवनाचे अंतिम ध्येय असले पाहिजे. 32व्या श्लोकात म्हटले आहे की विविध प्रकारचे यज्ञ वेदसंमत आहेत आणि ते सर्व विविध प्रकारच्या कर्मांपासून उत्पन्न झाले आहेत. 33व्या श्लोकात म्हटले आहे की परिपूर्ण ज्ञान अवस्थेची प्राप्ती करणे, त्याद्वारा सांसारिक दुःखातून मुक्तता प्राप्त करणे आणि अंती भगवंतांच्या दिव्य प्रेममयी भक्तीमध्ये रममाण होऊन भगवंतांचे सान्निध्य प्राप्त करणे हाच वेदांचा मुख्य उद्देश आहे. 39व्या श्लोकात म्हटले आहे की भगवान श्रीकृष्णांवर दृढ श्रद्धा भक्तिमय सेवा केल्याने आणि हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचे मनन चिंतन केल्याने जीवात्म्यांच्या हृदयातील भौतिक विचारांचा दूषित मळ स्वच्छ होऊन भगवंतांच्या अस्तित्वाकडे मन आकर्षित होऊ लागते. 42व्या श्लोकात म्हटले आहे की भगवान श्रीकृष्ण हे निश्चितच परमपुरुष आहेत आणि त्यांचे कर्म दिव्य स्वरूपी आहे. आपल्याला त्यांच्या दिव्य तेजाची जाणीव होण्यासाठी आत्मसाक्षात्कार होणे ही महत्त्वाची क्रिया आहे. अध्याय 5 कर्मसन्यास योग. या अध्यायातील 2ऱ्या श्लोकात म्हटले आहे की मनुष्य जोपर्यंत इंद्रिय तृप्तीच्या भावनेमध्येच रत आहे, जोपर्यंत त्याला त्या जीवात्म्याला स्वतःच्या मूळ स्वरूपाचे ज्ञान होत नाही, तोपर्यंत त्याला एका देहामधून दुसऱ्या देहामध्ये देहांतर करणे भागच आहे. 4थ्या श्लोकात म्हटले आहे की भौतिक जगताचा आत्मा म्हणजे श्री विष्णू किंवा परमात्मा होय. भगवत भक्ती म्हणजेच परमात्म्याची सेवा होय. 6व्या श्लोकात म्हटले आहे की भगवत भक्तीत संलग्न झालेले विष्णुभक्त आपली दिव्य कर्तव्ये पार पाडण्यात आनंदी असतात आणि भगवत धामातील अंतिम प्रवेशाची त्यांना निश्चिती असते. 11व्या श्लोकात म्हटले आहे की जेव्हा जीवात्मा शरीर, बुद्धी, मन, वाणी इत्यादीद्वारे श्रीकृष्ण भक्तीत समर्पित झालेला असतो, तेव्हा तो मिथ्या अहंकारापासून मुक्त झालेला असतो आणि हीच कृष्ण भावनेची पूर्णावस्था आहे. श्रीकृष्ण भक्तीत रममाण मनुष्य भौतिक शरीराच्या बाह्य तसेच आंतरिक या दोन्ही प्रकारच्या क्रियांपासून मुक्त होत असतो. 12व्या श्लोकात म्हटले आहे की भगवान श्रीकृष्ण हेच परमसत्य असून ते सर्व मंगलमय आहेत. त्यांच्या भक्तीत रममाण जीवात्म्याला साक्षात्कार होत असतो की हाच निर्भयता आणि शांतीचा स्तर आहे आणि हेच श्रीकृष्ण भावनेचे रहस्य आहे. 15व्या व 16व्या श्लोकात म्हटले आहे की श्रीकृष्ण भगवान मनुष्याच्या पुण्य किंवा पाप कर्मांनी कधीच विचलित होत नाहीत. ते जीवात्म्याची उन्नती व्हावी म्हणून त्यास पुण्यकर्म करण्याकडे आकृष्ट करीत असतात. तरीही जीवात्म्याच्या स्वतःच्या कर्मामुळे किंवा इच्छेमुळे निर्माण होणाऱ्या कर्मांना आणि कर्मफलांना किंवा चांगल्या किंवा वाईट गोष्टीत कार्यरत राहणाऱ्या गोष्टींमुळे होणाऱ्या परिणामांना भगवंत जबाबदार नसतात. जीवात्म्याला त्यांच्या कर्मानुसार भगवंत स्वर्गात किंवा नरकात पाठवतात. म्हणून जीवात्मा काया वाचे मने करून सद्बुद्धी आणि ज्ञानाची जाणीव करून घेऊन स्वतःचा सन्मार्ग किंवा स्वर्गप्राप्ती किंवा मोक्षमार्ग प्राप्त करून घेऊ शकतो. 18व्या श्लोकात म्हटले आहे की जीवात्मा हा विशिष्ट शरीरातच राहतो, तर परमात्मा प्रत्येक जीवात प्राणिमात्रात राहतो. 20व्या श्लोकात म्हटले आहे की ज्या व्यक्तीस श्रीकृष्ण भक्तिभावनेद्वारा आत्मसाक्षात्कार होतो त्यास निश्चित माहीत असते की आपले हे भौतिक शरीर म्हणजेच आपण परमात्म्याचे अंश आहोत. 22व्या श्लोकात म्हटले आहे की विष्णुभक्त योगी परमसत्यापासून अमर्याद आनंद प्राप्त करतात आणि हे परमतत्व भगवान श्रीकृष्ण हेच भगवान श्रीराम म्हणूनही आत्माराम परम ईश्वर आहेत. 5वा अध्याय संपन्न झाला.